मॅडम, बाळ खूप वेळा रात्री फिडिंगला उठतं आणि त्याच्यामुळे झोप खूप डिस्टर्ब होते आणि मग दिवसभर आमचा थकवा जातच नाही किंवा मग त्याच्यामुळे बाळाकडे पण खूप चिडचिड होते, असं आपण बऱ्याच वेळा आपल्या पेडियाट्रिशियनला विचारत असतो. आणि हे रात्रीचं फिडिंग बंद करण्याच्या मागे मात्र प्रत्येकाही असते की बाळ रात्रभर झोपलं पाहिजे, फिडिंग नाही मागितलं पाहिजे. पण मैत्रिणींनो, थांबा. रात्रीच्या फिडिंगचा फायदा तुम्हाला माहिती आहे का? तर दिवसभरच्या फिडिंगमध्ये रात्रीच्या तुलनेमध्ये जेव्हा आपण ब्रेस्ट फीड करतो तेव्हा प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन हा जास्त सिक्रेट होतो. म्हणजे पहिलं फिडिंग जर तू 1 वाजता केलं असेल तर दुसरा फिडिंग जेव्हा तू 3-3:30च्या दरम्यान करशील तेव्हा हा हॉर्मोन्सचा आपल्याला उपयोग होत असतो. तेव्हा मात्र दूध बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये मिळत असतं. म्हणजे ब्रेस्ट डेव्हलपमेंटसाठी, त्याच्यानंतर नॅचरल कॉन्ट्रासेप्शन म्हणून, इम्युन सिस्टीम तुझी चांगली होण्यासाठी, अशा बऱ्याचशा उपयोगामध्ये हा प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन आपल्याला येत असतो आई म्हणून. बाळासाठी याचा काय उपयोग आहे? तर बाळ 3-4 महिन्याचं झाल्यानंतर बऱ्याचशा आयांना असा प्रश्न पडतो की दुधाचं उत्पादन कमी झालेलं आहे किंवा दूधचा सप्लाय कमी झालेला आहे, बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये आता दूध मिळत नाही बाळाची भूक वाढलेली असल्यामुळे. तर हा प्रश्न आपल्याला येत नाही, पण प्रोलॅक्टिन नावाच्या हार्मोनमुळे दुधाचं सिक्रेशनसुद्धा आपल्या बॉडीमध्ये जास्त होते, बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये दूध मिळते आणि बाळाची वाढसुद्धा चांगली होते. त्याच्यामुळे रात्रीच्या फिडिंगचा कंटाळा करू नकोस. व्यवस्थित बाळाला रात्रीचं फीड कर आणि हॅपी पॅरेंटिंगची ही जी एक छोटीशी अडचण आहे, 1-1.5 वर्ष तुला सहन करायची आहे, ती कर आणि फॉरेवर बाळाला छान आयुष्य दे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको जर व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर. थँक्यू.